गोवा बनावटीच्या बनावट विदेशी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. तब्बल 8.92 लाखाचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरज यांनी विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत एकूण 8,92,795 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 6 जून रोजी सांगलीतील नवीन वसाहत परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी विशाल मारुती पवार वय 28 राहणार नवीन वसाहत सांगली यांच्या राहत्या घरात व किराणा दुकानात झडती घेतली असता गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत दारूचा साठा, मोबाईल व इतर साहित्य असा 1.33 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान दत्तात्रय भीमराव बंडगर राहणार संजयनगर सांगली याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून प्लास्टिक बुचे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपासात 100 फूट रोडवरील डीमार्ट जवळील एका गॅरेजमध्ये उभे असलेल्या रेनॉल्ड ट्रायबर वाहनातून गोवा निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा, प्लास्टिक बुचे आणि वाहनासह 7.53 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध गावठी हातभट्टी दारूचे सेवन किंवा खरेदी न करण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या अवैध दारू निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास तात्काळ विभागाला कळवण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी. मिरज कार्यालयामार्फत एक गुन्हा उघडकीस आला होता. माननीय राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, तसेच माननीय प्रसाद सुर्वे साहेब, सहआयुक्त दक्षता व अंमलबजावणी, तसेच कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री विजय चिंचाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सांगलीचे अधीक्षक माननीय श्री पोटे साहेब यांच्या समवेत मिरज कार्यालयामार्फत हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबवली गेली होती. सदर मोहिमेमध्ये नवीन वसाहत येथे विशाल पवार नामक इसमाच्या घरी आम्हाला गोवा राज्य निर्मित दारूचा मुद्देमाल आढळून आला. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर कारवाई केली. त्या कारवाई केल्यावर त्या आरोपीच्या तपासामध्ये पुढे त्याने सदरचे मध्ये दत्तात्रय बंडगर या इसमाकडनं खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये दत्तात्रय बंडगर याला देखील त्या केसमध्ये सहआरोपी केले. सहआरोपी केल्यानंतर दत्तात्रय बंडगरने सदर हा मुद्देमाल हा कोठे ठेवला आहे किंवा कोणाला वितरित करणार आहे याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळेस त्याने सदरचा माल हा त्याच्या स्वतःच्या गाडीत, जे आम्ही आता काल पकडले आहे, त्या गाडीमध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये त्याच्याकडनं एकूण गाडीसह 8,92,795 रुपये किमतीचा मुद्देमाल हा मिरज कार्यालयाने जप्त केलेला आहे. यामध्ये दारूची किंमत 2,03,000 रुपये एवढी आहे. तसेच त्याच्याकडनं ते बुचं हस्तगत केलेले आहेत. त्या अशी बुचं हे महाराष्ट्राच्या राज्याच्या बाटल्यांना वर्ण प्रेस करून लावले जातात आणि त्या गोवा राज्याचं मद्य हे महाराष्ट्राचं जो मद्य आहे असं भासवलं जातं. कारण खाली जे रिकाम्या बाटल्या बारमधनं किंवा कुठनं तरी गोळ्या करून ते हे करतात. याबाबतचा तपास आमचा चालू आहे. सदरचे मद्य त्याने कोणाकडनं विक्रीत घेतले होते आणि तो कोणाला अजून वितरित करणार होता याबाबतचा तपास मिरज कार्यालयामार्फत श्री जयसिंग कुटवे साहेब हे करत आहे. आता किती मुद्देमाल 8,92,795 रुपयाचा साठा आहे.